नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि आजची पहिली कथा सातारा जिल्ह्याची आहे. 25 डिसेंबर रात्री सातारा शहरातील सूरज हॉटेलमध्ये 3 व्यक्ती आल्या आणि खोली क्रमांक 502 मध्ये मुक्काम केला. रात्रीला सुरुवातीच्या तासात सर्व काही ठीक होते, पण जशी जशी रात्र लोटत गेली त्या खोलीतून कोणतीही हालचाल दिसत नव्हती. हॉटेल स्टाफने पाहिले की उशिरा रात्रीपर्यंत कोणी बाहेर आले नाही आणि आतूनही कोणताच आवाज आला नाही. ही गोष्ट विचित्र वाटली, कारण खोलीत 3 लोक होते. कर्मचाऱ्यांनी बाहेरून दार ठोठावले आणि हाका मारल्या, पण आतून कोणतेही उत्तर मिळाले नाही. परिस्थिती संशयास्पद वाटू लागली. स्टाफला भीती वाटत होती की आत काहीतरी अनिष्ट घडले असेल. वेळ न घालवता हॉटेल व्यवस्थापकाने रात्रीच पोलिसांना माहिती दिली. हॉटेल स्टाफची माहिती मिळताच काही वेळातच पोलीस सूरज हॉटेलमध्ये पोहोचले. पोलीस थेट खोली क्रमांक 502 कडे गेली, जिथून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नव्हती. दार बाहेरून बंद नव्हते, पण आतून बंद होते. पोलिसांनी अनेक वेळा दार ठोठावले, हाका मारल्या, पण आतून कोणीच उत्तर दिले नाही. परिस्थिती पाहता पोलिसांनी दार उघडण्याचा निर्णय घेतला. दार उघडताच आतला दृश्य धक्कादायक होते. खोलीत एका तरुणाचं प्रेत पडलेलं होतं. त्याची अवस्था पाहून स्पष्ट झालं की हे प्रकरण सामान्य नव्हतं. खोलीत कोणत्याही प्रकारच्या हालचालीच्या खुणा नव्हत्या आणि दार आतून बंद असल्यामुळे प्रकरण आणखी संशयास्पद वाटू लागले. पोलिसांनी जेव्हा खोलीत आकाशचे प्रेत आढळले, तेव्हा पुढचे पाऊल होते की त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये कोण आले होते आणि नंतर काय झाले. याच क्रमात पोलिसांनी हॉटेल सूरजमधील CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी सुरू केली. CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की 25 डिसेंबरच्या रात्री आकाशबरोबर एक तरुण आणि एक स्त्री हॉटेलमध्ये दाखल झाले होते. तिघेही रिसेप्शनमधून गेले आणि थेट खोली क्रमांक 502 कडे जाताना दिसले. त्यावेळी कोणतंही भांडण किंवा गोंधळ दिसला नाही. सर्व काही सामान्य दिसत होते. पण पुढच्या फुटेजने पोलिसांचा संशय निश्चित केला. काही वेळानंतर कॅमेऱ्यामध्ये हे दिसले की तोच तरुण आणि स्त्री हॉटेलमधून बाहेर पडतात, पण आकाश त्यांच्या बरोबर नव्हता. तो लॉबीमध्ये दिसला नाही आणि हॉटेलमधून बाहेर जातानाही कॅमेऱ्यात कैद झाला नाही. येथूनच पोलिसांना स्पष्ट झालं की जे काही घडलं ते हॉटेलच्या त्या खोलीतच घडलं आणि आकाश शेवटचा जिवंत त्या खोलीतच दिसला होता. CCTV फुटेजने प्रकरणाची दिशा बदलली आणि पोलिसांचा संशय त्या तरुण आणि स्त्रीवर गेला. तपासणी पुढे गेली तेव्हा पोलिसांनी हॉटेलचा पाहुणा नोंदणी क्रमांक, पत्रक आणि ओळखपत्रे काळजीपूर्वक पाहिली. येथेच एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. खोली क्रमांक 502 बुक करताना तिघांनी आधार कार्ड सादर केली होती, पण जेव्हा पोलिसांनी त्या कागदपत्राची तपासणी केली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली. पोलिसांना कळालं की चंद्रकांत आणि जयश्री यांनी हॉटेलमध्ये सादर केलेले आधार कार्ड फेक होते, तर आकाशचे आधार कार्ड खरे आढळले. ह्या माहितीने पोलिसांचा संशय आणखीच खोल गेला, कारण सामान्यतः कोणी व्यक्ती हॉटेलमध्ये मुक्काम करताना आपली ओळख लपवण्यासाठी बनावट कागदपत्रे देत नाही. बनावट आधार कार्ड सापडल्यामुळे हे स्पष्ट झालं की चंद्रकांत आणि जयश्री आधीच काहीतरी लपवत होते. हेच कारण होते की पोलिसांनी चौकशीचा व्याप आणखी कडक केला. आधार कार्डातील हे गोंधळ पोलिसांसाठी एक मोठा सूचक ठरला, ज्याने या प्रकरणाला हत्या दिशेने पक्केपणाने पुढे नेले. पोलिसांना खोलीत आकाशचे आधार कार्ड सापडले. त्याच्यावरून कळाले की आकाश कोण आहे आणि कुठचा रहिवासी आहे. आधार कार्डावर जो मोबाईल नंबर आणि पत्ता लिहिला होता, पोलिसांनी त्याच्या आधारे घरच्यांना फोन केला. जेव्हा घरच्यांना सांगितले गेले की आकाशचा मृत्यू झाला आहे आणि त्याचे प्रेत हॉटेलच्या खोलीत सापडले आहे, तेव्हा घरात कोलाहल माजला. कोणालाच विश्वास बसत नव्हता की जो मुलगा घरून बाहेर गेला त्याची अशी बातमी येईल. आधार कार्डामुळेच पोलिसांना लवकर समजले की आकाशचे कुटुंबीय कोण आहेत. याच माहितीच्या आधारे कुटुंबाला साताऱ्याला बोलवण्यात आले आणि नंतर पुढची कारवाई सुरू झाली. घरच्यांशी बोलल्यावर पोलिसांना कळाले की आकाश शेवटचा त्याचा मित्र चंद्रकांत बरोबर दिसला होता. कुटुंबियांनी सांगितले की आकाश घरून निघतानाही त्याच्या बरोबर गेला होता आणि त्याच्या बरोबर राहण्याचे सांगितले होते. हे ऐकताच पोलिसांचा संशय आणखी दृढ झाला. पोलिसांनी विलंब न करता चंद्रकांतचा शोध सुरू केला. चंद्रकांतला कोल्हापूर जिल्ह्यातून आणि जयश्रीला सांगली जिल्ह्यातून अटक करण्यात आली. पोलिसांनी दोघांना हाताशी घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान दोघांनी हत्येची गोष्ट कबूल केली. चौकशीत जी कहाणी समोर आली ती अशी होती. सातारा जिल्ह्यातील कोल्हापूर तालुक्यात बावनगाव नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावात आकाश मोहिते आणि त्याचा मित्र चंद्रकांत राहत होते. दोघे जिवलग मित्र होते. दोघेही विवाहित होते. आकाश आता जवळपास 30 वर्षाचा झाला होता, तर चंद्रकांत फक्त 22 वर्षाचा होता. त्याचा नवीन विवाह झाला होता. एके दिवशी चंद्रकांतने आकाशला मोबाईलमध्ये एका मुलीचा फोटो दाखवला आणि नंतर संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितले की आपल्या गावाहून शहरात जाताना मार्गात बेळगाव भाग येतो. एके दिवशी तो शहरात रिक्षामध्ये जात होता, तेव्हा बेळगावमध्ये एक स्त्री येऊन रिक्षामध्ये बसली. ती चंद्रकांतच्या खूप जवळ बसली. प्रथम त्याने थोडे बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण नंतर ती त्याच्या जितकं जवळ येऊ शकेल तितके जवळ आली. थोड्या वेळात चंद्रकांतचा संकोचही दूर झाला आणि तोही तिच्या जवळ बसला. यानंतर दोघांच्यात बोलणी होऊ लागली. रिक्षा शहरात पोहोचली. दोघे उतरले. ते बाजारात एकत्र फिरत राहिले आणि बोलत राहिले. बोलण्यादरम्यान त्याला तिच्याबद्दल सर्व कळाले.
तिचं नाव जयश्री आहे. तिचे वय 27 वर्षे आहे. ती विवाहित होती. तिची 2 मुलेही होती, पण ती तिच्या पतीपासून वेगळी राहत होती, कारण दोघांचं जमत नव्हतं. तिचे चालणं, तिचं उठणं बसणं सर्व काही चंद्रकांतचं लक्ष वेधून घेत होतं. चालताना तिच्या शरीराच्या हालचालीमुळे चंद्रकांतची धडधड वाढत असे. पहिल्याच भेटीत तिने आपल्याबद्दल बरंच काही सांगितले. बाजार संपल्यानंतर दोघे पुन्हा रिक्षा घेऊन परत आले. जाताना दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही घेतले. आता फोनवर बोलणे, मेसेज करणे सुरू झाले. हळूहळू दोघांच्या जवळकी वाढू लागल्या. चंद्रकांत मनातल्या मनात तिला मिळवण्याची इच्छा जाणवू लागला आणि तिकडे जयश्रीनेही ही गोष्ट समजून घेतली होती की तिला असं वाटू लागलं की चंद्रकांत सारखा तरुण मुलगा तिला हवाच होता. हेच विचार करून तिनेही त्याला इशाऱ्यात हिरवा कंदील दाखवला. जेव्हा बोलण्यांनी आणि फोन कॉलनी जवळीक वाढू लागली तेव्हा एके दिवशी चंद्रकांत तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तिने हसून त्याचे स्वागत केले, चहापाणी केले. घरात तिची आई, तिची लहान मुलेही होते. मुले इकडे तिकडे खेळत होती. चंद्रकांतची अस्वस्थता जयश्रीने ओळखली होती. तिने हसून त्याला बसण्याचा इशारा केला आणि हलक्या मजेमध्ये असं काही म्हटलं आणि आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. चंद्रकांतने जास्त विचार न करता असंच म्हटलं की अचानक तिची आठवण आली म्हणून चालता आलो. तो त्याच्या आणखी जवळ येऊन बसले. काही वेळ एकत्र बसल्यानंतर चंद्रकांत तिथून परत गेला आणि सांगून गेला की तो पुन्हा येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ठरवून मनाने तिच्या घरी पोहोचला. यावेळी जयश्री घरात एकटी होती. तिने सांगितले की मुलांना काही दिवसासाठी माहेरी आईकडे ठेवून आले आहे. चंद्रकांत सर्व समजला. आधीच निर्माण झालेल्या जवळकी आणि इच्छेने आता नवीन वळण घेतली. त्या दिवशी दोघांचा संबंध केवळ बोलण्यापुरता मर्यादित न राहता ते एका अयोग्य संबंधात अडकले. त्यांची कहाणी ऐकताच आकाशच्या मनातही वाईट विचार आले. त्याने थेट विचारले की काय खरोखरच तो त्या स्त्रीबरोबर आनंद घेतो की फक्त गोष्टी बनवतो. चंद्रकांतने स्पष्ट सांगितले की आजही कधी तिच्या घरी शहरातील कुठल्या तरी हॉटेलमध्ये भेटणं होतच असते. हे ऐकून आकाशला विश्वास बसला नाही. तो आपल्या बोलण्यावर अडकून राहिला. आकाशने म्हटले की जर गोष्ट खरी असेल तर आताच तिला फोन करून दाखव. आता आकाश पूर्णपणे अडकला होता. चंद्रकांतने फोन लावला आणि तिच्याशी बोलू लागला. फोनवरील बोलणे ऐकून आकाशला समजले की चंद्रकांत खोटे बोलत नाही. आपल्यापेक्षा लहान मुलगा कोणत्याही बाहेरच्या स्त्रीशी अशा प्रकारे जोडलेला पाहून आकाशच्या मनात वेगळीच इच्छा निर्माण झाली. त्याने चतुराईने बोलणे बदलत म्हटले की पुढच्यांदा तो स्वतः तिला घेऊन हॉटेलमध्ये जाईल. अशा प्रकारे त्याने चंद्रकांतला आपल्या गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः मागे राहण्याचा बोलू लागला. पण यावेळी चंद्रकांतने स्पष्ट नकार दिला. चंद्रकांतने स्पष्ट सांगितले की हे सर्व शक्य नाही. पण आकाश इथेच थांबला नाही. त्याने नवीन मार्ग काढला. त्याने म्हटले की तिघे एकत्र हॉटेलमध्ये जातील. तो स्वतः काही करणार नाही. तो फक्त पाहू इच्छितो की चंद्रकांत खरे बोलतो की नाही. बराच विचार करून चंद्रकांत मान्य झाला. त्याने जयश्रीला फोन केला आणि सांगितलं की आज हॉटेलमध्ये जायचे आहे. आधीच ठरलेल्या गोष्टीनुसार ते दोघे बाणगाव गावाहून बाईकवर निघाले. मार्गात बेळगाव भागातून जयश्रीला सोबत घेतले. यानंतर तिघे 25 डिसेंबर रोजी सातारा शहरात पोहोचले. तिथे पोहोचताच जयश्रीला तिसऱ्या माणसाला पाहून आश्चर्य वाटले. तिने चंद्रकांतला विचारले हा कोण आहे आणि सोबत का आला आहे. त्याने सांगितले की हा होमगार्ड भरती परीक्षा देण्यासाठी साताऱ्याला आला आहे, जी 28 डिसेंबर रोजी त्याची परीक्षा होणार आहे. चंद्रकांतने तिला समजावून सांगितले की तो त्याचा मित्र आहे आणि कोणत्याही प्रकारची अडचण नाही. त्याने हेही विश्वास दिला की तो मध्ये काहीही करणार नाही. चंद्रकांतच्या गोष्टीवर जयश्री मान्य झाली. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जयश्री हॉटेलमध्ये गेली. रिसेप्शनवर तिघांनी आपली आधार कार्ड दिली, नावे नोंदवली आणि नातेवाईक म्हणून एक खोली घेतली. खोलीत पोहोचल्यावर तिघे आत होते. हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर चंद्रकांतने आकाशला दारू आणण्यासाठी पाठवले होते. जसाच आकाश दारू आणण्यासाठी गेला, दुसरीकडे चंद्रकांत आणि त्याची प्रेमिका यांना संधीचा फायदा घेऊन संबंध प्रस्थापित केले. जेव्हा याचा आभास आकाशला आला पण त्यावेळी त्याने काहीच बोलले नाही. यानंतर तिघांनी एकत्र दारू पिली. दारूच्या नशेत चंद्रकांत आणि जयश्री आकाशच्या उपस्थितीत पलंगावर गेले. आकाश जो स्वतः काही नशेत होता त्याच दरम्यान आकाशने जयश्रीशी संबंध प्रस्थापित करण्याची गोष्ट सांगितली. आकाशचे हे रूप पाहून जयश्री घाबरली. तिने स्पष्ट नकार दिला. नकार दिल्यावर आकाशने जयश्रीला धमकी दिली की तो चंद्रकांत बरोबरच्या तिच्या संबंधाबद्दल तिच्या कुटुंबियांना सांगेल. चंद्रकांतलाही राग आला. त्याने आकाशला धक्का देऊन दूर केले. पण आकाशवर जणू वेडच चढलं होतं. तो कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता आणि जबरदस्तीने पुढे जाऊ लागला. त्याला थांबवताना चंद्रकांतचा संतोष संपला. आकाशच्या हालचालींनी त्याला पूर्णपणे भडकावले. रागावून त्याने काहीही विचार न करता आकाशवर हल्ला केला. धक्कामुक्कीत आकाश खाली पडला. आकाश जेव्हा खाली पडला तेव्हा चंद्रकांतने त्याचे पाय धरले तर जयश्रीने त्याचा गळा दाबला. जेव्हा आकाशने हलणे थांबवले तेव्हा दोघांनी त्याला फरशीवर सोडले आणि या दोघांनी पलंगावर संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रकांत पलंगावर उठला आणि आकाशला जागे करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना समजले की आकाशचा जीव गेला तेव्हा दोघे वाईट प्रकारे घाबरले. त्यांना स्पष्ट वाटू लागले की आता वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. म्हणून सकाळ होण्यापूर्वी लोक जागे होण्यापूर्वी ते दोघे हॉटेलमधून बाहेर पळून गेले. चंद्रकांत जेव्हा आपल्या घरी बाणगावात पोहोचला तेव्हा आकाशच्या घरच्यांनी त्याला विचारले की आकाश घरी का परतला नाही. पण चंद्रकांत थेट उत्तर देऊ शकला नाही आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागला. त्याचे बोलणे ऐकून आकाशच्या घरच्यांना संशय आला. त्यांनी स्थानिक सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल केली. दुसरीकडे जेव्हा हॉटेलची खोली उघडली नाही तेव्हा पोलिसांना माहिती दिली गेली.
यानंतर तपासणी सुरू झाली. चंद्रकांतला कोल्हापूर जिल्ह्यातून आणि जयश्रीला सांगली जिल्ह्यातून अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान दोघांनी हत्येची गोष्ट कबूल केली. पोलीस तपासणीत समोर आलं की सध्या दोघे पोलिसांच्या हाताखाली आहेत आणि पोलीस प्रकरणाच्या प्रत्येक पैलूची सखोल चौकशी करत आहेत. आणि आजची दुसरी कथा महाराष्ट्रातील जालना जिल्ह्याची आहे. 20 सप्टेंबर 2018ची गोष्ट आहे. करण कुलकर्णी त्याच्या टोयोटा एटिओसी कारमधून दिल्लीहून अहमदाबादला जात होता. त्याच्या पुढच्या आसनावर गजेंद्र राठोड बसला होता आणि गाडी करणच चालवत होता. करण महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील रामपुरा गावचा रहिवासी होता. तो अहमदाबादच्या पी विजयकुमार कंपनीत ड्रायव्हर होता. ही कंपनी व्यापाऱ्याकडून रोख रक्कम गोळा करत होती आणि दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत होती. महाराष्ट्रात अशा काम करणाऱ्या लोक हमाल म्हणतात. कंपनीत रोज कोट्यवधी रुपयाचे व्यवहार होत असत. गजेंद्र राठोडही त्या कंपनीत काम करत होता आणि करणचा साथीदार होता. दिवसा जवळपास 6 वाजता करणने दिल्लीतील चांदणी चौक भागातील एका व्यापाऱ्याकडून देयक घेतले. ही रक्कम गत्त्याच्या बॉक्समध्ये भरलेली होती. व्यापाऱ्याने थेट रक्कम सांगितली नव्हती, पण त्याचे बोलणे ऐकून करण आणि गजेंद्र यांना अंदाज आला की जवळपास 4.5 कोटी रुपये आहेत. आता करणला हे पैसे अहमदाबाद येथील आपल्या कंपनीपर्यंत पोहोचवायचे होते. रस्त्यामार्गाने दिल्लीहून अहमदाबादचा मार्ग बराच लांबचा आहे. कारमधून निघून संपूर्ण राजस्थान ओलांडण्यास सामान्यतः 17 ते 18 तास लागतात. करणसाठी ही कोणती नवीन गोष्ट नव्हती. तो यापूर्वीही अनेक वेळा कारमध्ये दिल्लीहून अहमदाबादला गेला होता आणि या प्रवासात तो अनेकदा कंपनीची जड रक्कम घेऊन जात असे, जी प्रत्येक वेळी कोट्यवधीत असायची. व्यापाऱ्याकडून देयक घेतल्यानंतर करणला अपेक्षा होती की दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत अहमदाबादला पोहोचतील. चांदणी चौकमधून निघून जेव्हा तो धौला कुआन पोहोचला तेव्हा त्याला थोडी विश्रांती मिळाली. धौला कुआनमधून निघून तो दिल्ली जयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8वर पोहोचला. महामार्गावर पोहोचताच करणने आपल्या कारची गती वाढवली. महामार्गावरून तो जयपूर अजमेर होत उदयपूरपर्यंत जाईल आणि नंतर अहमदाबादसाठी निघेल. दिल्ली जयपूर दरम्यान बहरोडजवळ त्यांना रात्रीचे जेवण खाण्याची योजना आखली. करण आपला साथीदार गजेंद्रशी बोलत असताना मजेत कार चालवत होता. मध्ये मध्ये तो कुठल्या तरी चित्रपट गीताच्या ओळी गुणगुणू लागायचा. गुडगाव ओलांडले होते आणि महामार्गावर कार आता रेवाडी जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचली होती. रात्री जवळपास 8:30 वाजता करणने आपल्या मोबाईलवरून कंपनीच्या मालकाशी बोलणे केले. बोलणे संपवताच थोड्या वेळात अंतरावर कापडीवास गावाजवळ त्याने आपल्या कारच्या साईड मिररमध्ये पाहिले की मागे 3 गाड्या त्याच्या मागे लागलेल्या आहेत. करण काही समजतो त्यापूर्वीच एक गाडीने ओव्हरटेक करून त्याची बाजू दाबली. यानंतर मागून अचानक ओव्हरटेक करणारी एक होंडा सिटी कार त्याच्या समोर येऊन थांबली. त्याचवेळी मागून आणखी एका गाडीने त्याच्या कारला धक्का दिला. मार्ग बंद झाल्यामुळे करणला कार थांबवावी लागली. करणची कार थांबताच त्या गाड्यातून जवळपास 10 ते 12 लोक बाहेर आले. त्यापैकी एकाजवळ रायफल होती आणि 2 ते 3 जणांजवळ इतर शस्त्रे होती. त्यांनी करणला सांगितले की आम्ही अनेक दिवस तुमची वाट पाहत होतो. यानंतर दरोडेखोरांनी करण आणि त्याचा साथीदार गजेंद्र यांना कारमधून खाली उतरवले. एका दरोडेखोराने करणच्या कारची ड्रायव्हिंग सीट सांभाळली आणि दुसरा त्याच्या बरोबर बसला. हे सर्व जवळपास 8:30 वाजण्याची घटना होती. दरोडेखोरांनी करण आणि गजेंद्र यांना आपल्या होंडा सिटी कारमध्ये बसवले आणि त्यांचे हातपाय आणि तोंड बांधले. त्यांचे मोबाईलही हिरावून घेतले. यानंतर दरोडेखोर यांना कारमध्ये फिरवत राहिले. रात्री जवळपास 1 वाजता त्यांनी करण आणि गजेंद्र यांना जयसिंगपुरा खेडा सीमेजवळ कारमधून उतरवून एका शेतात सोडले आणि निघून गेले. जातानाही त्यांनी दोघांचे हातपाय आणि तोंड सोडले नाही. बराच प्रयत्न केल्यानंतर करण आणि गजेंद्र यांनी आपले हातपाय सोडवले. नंतर ते महामार्गावर पायी चालत जवळच एका ढाब्यापर्यंत पोहोचले. तिथे कोणाचा मोबाईल घेऊन करणने सर्वात प्रथम आपल्या कंपनीच्या मालकांना घटनेची माहिती दिली. यानंतर 21 सप्टेंबरच्या सकाळी जवळपास 6:30 वाजता हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील धारूहेडा पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. महामार्गावर 4.5 कोटी रोख लुटल्याच्या बातमीने धारूहेडा पोलीस देखील सतर्क झाले. दिल्ली जयपूर महामार्गावर लूट होणे ही सामान्य गोष्ट आहे, पण इतकी मोठी रक्कम लुटली गेली होती अशा घटना मागील अनेक वर्षात झाल्या नव्हत्या. या प्रकरणासाठी धारूहेडा पोलीस ठाणे आणि कसवला पोलीस ठाणे यांच्यात हा ठरवण्यासाठी वाद झाला की प्रकरण कोणाच्या हद्दीत येते. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी करण आणि गजेंद्र यांना शेतात टाकले होते ते हरियाणाच्या कसवला पोलीस ठाण्याच्या भागात येते. प्रकरण असं होतं की लुटीची घटना गुडगाव भागात झाली होती की धारूहेडा ठाण्याच्या भागात याबद्दल वाद चालू होता. याशिवाय लुटलेल्या रकमेबद्दल शंका होती की प्रत्यक्षात किती रक्कम लुटली गेली होती. धारूहेडा पोलिसांनी करण आणि गजेंद्र यांची चौकशी केली आणि घटनास्थळाबद्दलच्या ओढताणीनंतर 21 सप्टेंबर रोजी खटला दाखल केला. करण आणि गजेंद्र यांना नक्की माहिती नव्हती की गत्त्यांच्या बॉक्समध्ये ठेवलेली रक्कम किती होती. ते फक्त व्यापाऱ्याच्या बोलण्याच्या आधारे अंदाज लावत होते की जवळपास 4.5 कोटी रुपये असतील. खटला दाखल झाल्यानंतर पोलीस अनेक बाजूंनी तपासणी सुरू करत होते. पहिला प्रश्न असा होता की इतकी मोठी रक्कम नेण्याबाबत अजूनही कार चालक आणि त्याचा साथीदार स्वतःजवळ सुरक्षा ठेवत नव्हते.
कंपनीचा कोणताही अधिकारी किंवा जबाबदार माणूस त्यांच्याबरोबर नव्हता. दुसरा प्रश्न असा होता की लुटीची ही घटना खरोखर घडली होती की नाही. कदाचित हा फसवणुकीचा प्रकार तर नव्हता. चित्रपटीय पद्धतीने घडलेल्या या घटनेचे सर्व पैलू लक्षात घेऊन दारुहेडा पोलिसांनी दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी गुडगाव आणि दिल्ली पोलिसांची मदत घेतली. दिल्लीतील त्या व्यापाऱ्याशी चौकशी करायची होती ज्याच्याकडून करणने देयक घेतले होते, पण पोलीस त्याला दिल्लीमध्ये शोधू शकले नाही. चांदणी चौकमध्ये ज्या व्यापाऱ्याच्या दुकानातून करणने पैसे घेतले होते, पोलीस तिथून घटनास्थळापर्यंत लावलेल्या CCTV कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगची तपासणी सुरू करत होते. अंदाज होता की टोल प्लाझा आणि मार्गात लावलेल्या CCTVच्या रेकॉर्डिंगवरूनच गुन्हेगारांच्या त्या गाड्याच्या मागचा मागोवा लागू शकेल ज्या करणच्या मागे लागलेल्या होत्या. पोलिसांना हाही संशय होता की घटनेनंतर दरोडेखोर राजस्थानच्या दिशेने पळून गेले असतील, कारण जयसिंगपुरा खेड्याजवळ जिथे शेतात करण आणि गजेंद्र यांना टाकले होते ते हरियाणा राजस्थान सीमेवर येत असायचं. ह्या संशयाला लक्षात घेऊन दारुहेडा पोलिसांनी राजस्थान पोलिसांना देखील सतर्क केले. दारुहेडा पोलीस लुटीच्या प्रकार तपासणीत सुरू होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबर रोजी पोलिसांनी कंपनीची तीच कार रेवाडी भागात संगवाडी गावाजवळ उघड्या अवस्थेत सापडली, जी दरोडेखोरांनी करण आणि गजेंद्रकडून लुटली होती. कार रिकामी होती, त्यात कोणतीही रक्कम नव्हती. पोलिसांना कारमधून दरोडेखोर आणि रकमेबद्दल कोणताही सुगावा मिळाला नाही. लुटलेली कार जप्त करण्यात आली, पण अहमदाबादच्या कंपनीचा मालक किंवा त्याचा कोणताही अधिकारी घटनेच्या दुसऱ्या दिवशी दारुहेडा येथे पोहोचले नाही. पोलिसांचा त्यांच्याशी फक्त मोबाईलवर संपर्क राहिला. कंपनीच्या दिल्ली स्थित कार्यालयात देखील कोणताही जबाबदार माणूस सापडला नाही. तिसऱ्या दिवशी देखील हे प्रकरण पोलिसांसाठी कोडेच राहिले. ना दरोडेखोराचा कोणताही सूचक मिळाला, नाही कंपनीच्या मालकांनी कोणतेही स्वारस्य दाखवले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाजवळच्या घटनेच्या वेळी वापरलेल्या मोबाईल फोनची तपासणी सुरू केली. घटनेच्या चौथ्या दिवशी 24 सप्टेंबर 2018 रोजी अहमदाबादच्या कंपनीचे प्रतिनिधी दारुहेडा येथे पोहोचले. त्यांनी सांगितले की कारमध्ये 4.5 कोटी होते. पोलिसांनी त्यांच्याशी अनेक तास चौकशी केली, पण या चौकशीतून देखील त्यांना कोणताही सुगावा मिळाला नाही, ज्यामुळे दरोडेखोरांचा मार्ग लागू शकेल. अनेक दिवसांच्या तपासणी आणि धावपळीनंतर दारुहेडा आणि दिल्ली पोलिसांना दरोडेखोरांबद्दल काही सूचक मिळाले. माहितीच्या आधारे 3 ऑक्टोबर 2018 रोजी पोलिसांनी दिल्लीतील वजीराबाद भागातून 32 वर्षाचा दरोडेखोर सलमानला अटक केली. तो मर्सिडीज बेन्झ कारमध्ये बसलेला होता. पोलिसांनी जेव्हा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पकडले. अटक झाल्यावर सलमानने पिस्तूलने पोलिसावर गोळीबार करण्याचाही प्रयत्न केला, पण पोलिसांच्या घेऱ्यात तो अडकलाच. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पिस्तूल आणि काडतूस देखील जप्त केले. सलमान दिल्लीच्या वजीराबादचा रहिवासी होता. पोलिसांनी सलमानशी कडक चौकशी केली, यामुळेच 4.5 कोटी रुपये लुटीचा शोध लागला. चौकशीच्या आधारे पोलिसांनी दिल्लीतील जामा मशिदी भागात एका गल्लीतील हवेली आझम खान येथे राहणाऱ्या त्याच्या काकाच्या घरी धाड टाकली. तिथे पोलिसांना अलमारीच्या मागे लटकत 2 पिशव्यात भरलेले 1,30,00,000 रुपये रक्कम सापडली. रक्कम इतकी मोठी होती की नोटा मोजण्यासाठी पोलिसांना यंत्राचा वापर करावा लागला. नंतर सलमानकडून 39 लाख आणखी जप्त झाले. दिल्ली पोलिसांनी सलमानला न्यायालयात सादर करून 2 दिवसाच्या रिमांडवर घेतले. रिमांड दरम्यान चौकशीत कळाले की सलमान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा गुंड राहिल्याने खलील अहमदचा भाचा आहे. खलीलवर 50पेक्षा जास्त खटले दाखल होते. तो जामा मस्जिद भागात कुख्यात दरोडेखोर आणि जुना दिल्लीतील इतिहास शूटर देखील होता. दिल्लीच्या लाहोरे गेट भागात 20 मे 2013 रोजी खलील अहमदची गोळी मारून हत्या करण्यात आली. सलमानने पोलिसांना सांगितले की त्याने दिल्ली विद्यापीठातून उर्दूमध्ये MA केले होते. प्रथम तो चांदणी चौक भागात ट्युशन सेंटर चालवत होता, पण ट्युशनमधून त्याला पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते जितकी गरजा भागवण्यासाठी पाहिजे होती. हळूहळू त्याचे मन मुलांना शिकवण्यातून दूर गेले. नंतर तो खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी करू लागला, पण त्याचबरोबर मालमत्ता दलालाचे काम देखील करू लागला. या दरम्यान तो आपल्या काका खलील अहमदच्या गटातील लोकांशी मिळत-जुळत राहिला. ते त्याला आपल्या काकासारखा दबंग बनण्यासाठी उत्तेजित करत. आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि दबदबा निर्माण करण्यासाठी सलमान शिक्षक असतानाही काकाच्या गटातील दरोडेखोरांच्या गुन्ह्यात जगात गेला. नंतर त्याने आपला स्वतःचा गट बनवला आणि छोट्या मोठ्या घटना करू लागला. काही काळापूर्वी सलमानला कळाले होते की चांदणी चौक भागातील व्यापारी मालाच्या बदल्यात मोठी रक्कम गोळा करून गुजरातला पाठवतात. हे पैसे रस्त्यामार्गाने पैसे हस्तांतरित करणाऱ्या कंपन्यांच्या मार्फत जात असतात. ही गोष्ट कळल्यावर सलमानने एकाच वेळी मोठा फायदा मिळवण्याची योजना आखली. त्यासाठी त्याच्या गटातील लोक गुजरातला पैसे पाठवणाऱ्या कंपन्यांच्या कार्यालयाची माहिती गोळा करू लागले. पक्की माहिती मिळाल्यावर सलमानने आपल्या गटासोबत 20 सप्टेंबर 2018 रोजी चांदणी चौकाहून गुजरात नंबरच्या त्या कारचा मागोवा घेण्यास सुरुवात केली, जी करण कुलकर्णी चालवत होता.
दिल्लीवरून बाहेर निघताच सलमान आणि त्याचे साथीदार करणची गाडी लुटण्याची संधी शोधू लागले. गुडगावपासून पुढे कापसीवाडाजवळ महामार्गाच्या अंधाऱ्या भागात सलमान आणि त्याच्या गटाने आपल्या गाड्यांनी ओव्हरटेक करून करण कुलकर्णीची कार थांबवली. शस्त्र दाखवून करण आणि त्याचा साथीदार गजेंद्र यांना आपल्या कारमध्ये ओलीस करून घेतले. सलमानच्या गटातील लोक करणची कार आपल्या ताब्यात घेऊन तिथून परत गेले. सलमानने देखील दिल्लीला गेला तर त्याच्या गटातील लोक करण आणि गजेंद्र यांना होंडा सिटी कारमध्ये ओलीस करून महामार्गावर इकडे तिकडे फिरवत राहिले. नंतर त्यांनी दोघांना हरियाणा राजस्थान सीमेवर टाकून दिले. सलमानशी चौकशीच्या आधारे धारूहेडा पोलिसांनी पोलिसांच्या सहकार्याने 6 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या विजय पार्कमधील रहिवासी कमरुद्दीन आणि नांगलोद्दीन भागातील निहालचे रहिवासी सोहनवीर यांना अटक केली. धन्यवाद.